पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या कुंचल्यानं हास्यचित्र रंगवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, होळी खेळायला सगळ्यांनाच आवडते आणि त्यात जर सोसायटीमध्ये पिंकी भाभी राहत असेल तर तिथल्या पुरुषांना होळी खेळायला अजूनच उत्साह येईल, नाही का? चला बघूया त्यांच्या उत्साहाची ही होळी कशी रंगते ते. मला तुमचे ना हेलिकॉप्टर करू द्या मला एकदा. राजपूत 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 थांबा ना हो. नका नका ना, तुमच्या हेलिकॉप्टरच्या नादात पंखे माझे तुटणार आहेत. सोडा मला, सोडा मला. काय जबरदस्ती आहे राजपूत ही. जबरदस्ती आम्ही काय त्याच्या आला का तुमच्या घरात येऊन रंग लावले दिवस. जबरदस्ती घरात येऊन रंग नाही लावलेत, पण घरात घुसून मला बाहेर काढलात की नाही? पाणी तरी पिऊन देत का मला? आज पाणी कोण पित? आज पाणी नाही पित, आधी पितात थंडाई. खांडेकर, काय चाललंय हे? प्या काय प्या. स्पष्ट नकार दिला होता की नाही काल या गोष्टीसाठी? ऐका, आता सणाला बी नकार देणार का तुम्ही? संस्कृतीचं भक्ष काय काय बेन? अरे ह्याच्यात काय आली संस्कृती? बाबांनो, ही संस्कृती आहे का आपली? हे असं तुम्ही हे प्यायची अशी चार चौघात हे असं कृत्रिम रंग वापरायचे, पाण्याचा अपव्यय करायचा म्हणजे चाव 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 चाव. मी चुकीचं बोलतोय का? ही संस्कृती आहे का आपली? आपण किती पाण्याचा अपव्यय केला? काय खांडेकर, मला सांगा, मी बोलतोय ते चूक आहे का? आपण 7 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत खेळलो की नाही होळी? चाव चाव वाटते तुम्हाला पण? मुंग्या आल्या त्या. अरे नका ना तुम्ही असं सगळं करत जाऊ. मला सांगा, आपल्याला पाणी पुरतं का 160 खोल्यांना? नाही पुरत की नाही? आपल्याला टँकर परत तुमचं परत ते मुंग्या आल्यात. सिंगम ए, याला कशाला बोलवलं? बाई पिंकी भाभी कुठे? नाही नाही, येऊन राहिला त्या. मी त्यांना मोबाईलवर टिचुक टिचुक केलं. मेसेज मेसेज. खांडेकर खांडेकर, होळी आहे होळी आहे. बिगेच बोललो ना. खुश आहेत ते, खुश आहेत. अरे आली माझी जान पिंकी भाभी. पिंकी पिंकी भाभी जान म्हणे. भाभी जान आली. येस, हाय. मला विश्वास नाही होत आहे. मागून बोला ना 5 मिनिट. मी आहे. मला वाटतं मी स्वप्नात आहे. मला चिमटा काढा ना. नाही नाही, नको नको. मग चावा. चिमटा काहीतरी कर ना. एक मिनिट. आई दुखलं, आई दुखलं. मला पण नाही विश्वास बसत आहे. मला काढा चिमटा. मला पण नाही बसत. मी काढू का चिमटे गपचूप? मी काढू चिमटे? असं वागताय जरा बघा ना. तुम्हाला आवडत नाही ना होळी? होळी मग कशाला आले? आम्ही आता पिंकी भाभीवर होळी खेळणार. आता बघा कसं आहे. रंग आणलाय निक्की. बघा पिंकी पिंकी. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. तुम्ही या रंगाने होळी खेळणार आहात? एक मिनिट एक मिनिट. तुम्ही या आर्टिफिशियल कलर्सनी होळी खेळणार आहात? डू यू अंडरस्टँड हे कलर्स किती घातक असतात आपल्यासाठी? नाही घातक नाही. हो हो, हे कलर जर नाका तोंडात गेले तर किती त्रास होतो. श्वसनाचा त्रास होतो, डोळ्यात गेले तर इरिटेशन होतं, स्किनला प्रॉब्लेम होतो, रॅशेस येऊ शकतात. 7 दिवस जात नाही हा रंग. हा चांगला नाहीये रंग. आणि हा जर पाण्याच्या प्रवाहात मिक्स झाला ना तर अख्खा प्रवाह दूषित होतो. अत्यंत हानिकारक कलर आहे हा आणि तुम्ही याच्याने होळी खेळताय? राजपूत, सिरियसली? मला वाटलं होतं की आपली सोसायटी रिस्पॉन्सिबल लोकांची सोसायटी आणि हे तुम्ही काय करताय? आहे ना. प्राण्यांच्या अंगावर पडला ना हा कलर, चाटतात स्वतःला आणि विषबाधा होते त्यांना. दिस इज नॉट गुड. दिस इज हॉरेबल. दिस इज खांडेकर, सिरियसली तुम्ही पण? खांडेकर, तुम्ही हसताय यावर? हे का मी सांगत होतो यांना.
काका मारू नाही मारू काय यांनी केलं ते मी नाही 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 काय झालंय पिंकी भाभी मी या सगळ्यांना हेच समजावत होतो की आपण आता खेळलो की नाही होळी हा आणि कृत्रिम रंग कशाला आपण पर्यावरण पूरक होळी खेळूया ना Right. एक्झॅक्टली हो की नाही राईट. सांगितलं तर ओरडले मला कोण ओरडलं? हे माने 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 ओरडले ना माने सिरियसली? मी कुठं काय माझं नाही काय हो. मला तर रंग आवडतच नाही त्या हे बघा अख्खा काय चालू आहे पांढरच घालतो मी कलरच वापरतच नाही कलर मला आवडत काका टी शर्ट बघा रंगीबिरंगी झालंय काय पण काय बोलताय नाही. मुस्कडीन नाही बे तोंडात रंगवील तुझी माने कसं बोलताय तुम्ही त्याच्याशी? कसं नाही, बोलते ते मग काय कसं बोलते हो आपण एन्व्हायरमेंटचा विचार करायला पाहिजे ना. पिंकी भाभीने पण इथे कलर लावलाय कलर नाहीये ते ब्लश लावून आले त्या चेहऱ्याला गप्प बसा जरा थँक्यू. पिंकी भाभी तुम्हाला रंग आवडत नाही ना तुम्हाला आर्टिफिशियल रंग आवडत नाहीत मला. ठीक आहे ना मग पाण्याने होळी खेळू आपण वल्ल सिम करून टाकू एकमेकांना दत्तो ते टाकीतून पाणी सोड बरं. ओ काका टाकी संपली 3 बाया ना ते टँकर वाल्याला फोन कर त्याला म्हणा टँकर घेऊन ये हे बद पाणी टाकू एकमेकांवर काय टाकू पाणी मस्त तुम्ही फक्त होळी खेळण्यासाठी टँकर मागवताय? हा म्हणजे आर यू किडिंग मी? किती पाणी वाया घालवणार आहात तुम्ही फक्त होळी खेळण्यासाठी? डू यू अंडरस्टँड? आता काय महिने चालू आहेत? एप्रिल मे येणार आहे, आता उन्हाळा येणार आहे. महाराष्ट्रात काय अवस्था असते पाण्याची माहिती आहे ना? आणि आपण इथे अपव्यय करायचा असा? खानदेश, मराठवाडा, विदर्भ ह्याच्यात 1 हंडाभर पाण्यासाठी मैलोन मैल चालावं लागतं माणसांना आणि इथे आपण होळी खेळण्यासाठी अख्खं टँकर रिकामं करायचं? बरोबर आहे. आर यू आउट ऑफ युअर माइंड? राजपूत तुम्ही पत्रकार आहात ना, जर्नलिझम केलंय ना तुम्ही, न्यूज मध्ये काम करता, मग तुम्हाला माहित पाहिजे ना हे. सिरियसली तुम्ही हे कसं अलाव करताय? रिस्पॉन्सिबल लोकांची सोसायटी आहे नाही. आपण कधी समजणार आहोत ग्रामीण लोकांचे प्रॉब्लेम्स? शहरात राहून आपल्याला काय वाटतं सगळं छान छान आहे, आपल्याला पाण्याची किंमतच नाहीये. सिरियसली बरोबर आहे बरोबर. गावाचा सोडा, मुंबईत तरी पाणी असतं का? किती वस्त्यांमध्ये आजही पाणी नाहीये तुम्हाला माहित नाही आहे? तुम्ही काम करताना न्यूज मध्ये तुम्ही जास्त अवेअर पाहिजे. दुसऱ्यांना अवेअर करणं सोडा, तुम्ही स्वतःच अवेअर नाही आहात. कुठल्या तरी फालतूच्या बातम्या करत बसता काहीतरी, काय या हिरोचं या हिरोईनशी कसं काय, हा अबब केवढा मोठा अजगर, अबब बकरीला झाली 9 पिल्ल, अबब सई तामणकरचा हा ड्रेस बघून तुम्ही तोंडात घालाल बोट करता ना. लोकांना मजा येते मजा येते. तुम्ही मजेसाठी आहात की तुम्ही पत्रकारिता केली आहे म्हणून तुम्ही आहात न्यूज चॅनल मध्ये? कशासाठी आहात? माझ्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीज हेच पहिले टाकतात ग्रुप वरती. खांडेकर नाही नाही हे बघा मला थोडस बोल देता का तुम्ही ना रागावल्यावर काय रे गोड दिसता गड्या आणि बघा मी आहे ना पाणी नाही वाया घालत मी आत्ता इथून 15 मिनिटानंतर घरी गेलो ना तर मराठवाड्यातले पाण्याचे दुर्भिक्ष याच्यावर मी आर्टिकल लिहिणार आहे. आणि त्या दोन्ही टेम्पे आहेत ना तिकडे ते म्हणत होते पाण्याने होळी खेळायची म्हणून ते टँकर मागवलं होतं. खोटं बोलताय ते. ही पोरं बोलली रामू मारू मारू रामू काय रामू केलं नाही का रामू? आम्ही काय केलं नाही काका. हेच आहेत ते ए माने दुखायला लागलंय. नका ना खोट्या खळ्या दाखवू. हे घे काय करताय? हे पाणी आपण प्युरिफायर करूया आणि खुश झाले ते असे का बोलताय? खूप खुश झाले ते. पण आज थोडस हे आहे. तुम्ही आहे ना माझे डोळे उघडले बरं का. आता जोपर्यंत महाराष्ट्रातली पाणी टंचाई संपत नाही तोपर्यंत मी आहे ना आठवड्यातून एकदाच अंग धुणार आहे मी बस. बरं, इथं आयुष्यभर आंघोळच करणार नाही आता. मी आंघोळीची गोळी घेणार. आंघोळीची गोळी घेतायत. आता कसली गोळी घेतली ते सांगा. सांगू का? खरंच यार तुम्ही कसे आहात ना तुम्ही तिघे? कसे कसे आहात यार? कसे बाळ आहात एकदम. खांडेकर उठा. खांडेकर खांडेकर उठा बाळ दिसतय. खांडेकर उठा. इकडे या इकडे या. काय करता? नका करू हे घाण.
खांडेकरांचं मी समजू शकतो की बाबा बाळासारखं केलं त्यांनी. कुठलं बाळ करत आहे तुम्ही? 28 टायरच्या गाडीचं बाळ आहे, एक्सेलेटर देणारं बाळ आहे हे. आऊ. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.